चला तर आज मस्तपैकी भिजलेले जे मूग आहेत त्याची कालवण बनवणार आहे. त्याचं कालवण म्हणजेच भाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण. तर कुकरमध्ये मी तेल ठेवलं होतं. तेवढ्यात नवऱ्याने जिरा मोहरी टाकली. तर इतकी टाकली की माझ्या 2 भाजीची असेल ती. तर मग त्याच्यात फोडणी दिल्यानंतर लसूणही टाकला, मग कांदा टाकला. कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता मी नंतर टाकते कारण की ते खूप तडतड करतात आणि तेल इकडे तिकडे उडतं. मग त्याच्यानंतर टोमॅटोही टाकला, वरून मीठ, आणि टोमॅटोही चांगला बारीक म्हणजे मऊ झाला की मग त्याच्यामध्ये मसाले टाकले होते. मसाल्यालाही तेल सुटलं की मग वरून मूग टाकलेत आणि कोथिंबीर. छानपैकी पाणी टाकून एक 3-4 शिट्ट्या करून घेतल्यात. छान अशी मुगाची भाजी तयार आहे. तर म्हटलं ताकही होतं तर त्यालाही फोडणी द्यावी. तर इथे जिरा मोहऱ्याची फोडणी देते साधी अशी. सोबतच हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कढीपत्ता. आणि म्हटलं चला आता ताकाला फोडणी देऊन घेऊया. तर इथं छान अशी ताकाला फोडणी दिलेली आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि किंचितशी साखर, जेणेकरून की जी चव आहे ती बॅलन्स राहील. मग यांना पापड खायचे होते तर म्हटलं भाजा तुम्हीच. तर यांनी मस्त असे पापड भाजून घेतले. तर मग हे त्यांचं ताट तयार आहे. माझं ताट थोडं वेगळं होतं. संध्याकाळी बाहेर जायचं होतं चालायला, तर पाऊस पडला. तर 10 ते 15 मिनटं झुंबा केला, मग खाली गेले चालायला. तर आजचं टार्गेट होतं 1 तासाचं, तर ते कंप्लीट नाही झालं कारण की पाऊस होता.